नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांसाठी, अगदी प्रत्येकासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. रात्रंदिवस कष्ट करून कमावलेला आपला पैसा फक्त एका चुकीच्या क्लिकमुळे कसा एका सेकंदात गायब होऊ शकतो, हे आज आपल्याला समजून घ्यायचंय. आजकाल डिजिटल जगात फसवणुकीचं जाळं इतक्या वेगाने पसरतंय ना, की त्यापासून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं ही आता काळाची गरज बनली आहे. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया आणि बघूया हे सगळं नक्की कसं घडतं. आता सर्वात आधी एक धडकी भरवणारा प्रश्न समोर येतो. काय खरंच फक्त एका मेसेजमुळे आपलं संपूर्ण बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं? विचार करा, रात्रीच्या वेळी तुम्ही निवांत बसला आहात आणि अचानक तुमच्या मोबाईलवर एक लाल रंगाचा अलर्ट फ्लॅश होतो. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, तुमचं बँक अकाउंट किंवा पॅन कार्ड ब्लॉक होणार आहे. आणि इथेच सुरुवात होते या लेट नाईट केवायसी अलर्ट ट्रॅपची. बघा, ही एक अतिशय पद्धतशीरपणे निर्माण केलेली भीती असते. जेव्हा असा अचानक अलर्ट येतो ना, तेव्हा त्या घाईगडबडीत आपण मेसेजमध्ये दिलेल्या त्या खोट्या लिंकवर क्लिक करतो. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्या एका क्लिकनंतर अवघ्या 2 मिनिटात, होय फक्त 2 मिनिटात, तुमच्या बँक खात्यातली संपूर्ण रक्कम थेट शून्यावर येऊ शकते. हे सगळं इतक्या वेगाने होतं की आपल्याला साधं विचार करायलाही वेळ मिळत नाही. आता आपण आपल्या पहिल्या मुख्य भागाकडे वळूया, द थ्रेट लँडस्केप. यात आपण बघणार आहोत की हे सायबर गुन्हेगार आजकाल तंत्रज्ञानाचा एक हत्यार म्हणून कसा वापर करत आहेत. तर यातली पहिली आणि अत्यंत महत्त्वाची तांत्रिक गोष्ट म्हणजे स्क्रीन शेअरिंग फ्रॉड. आता हे कसं काम करतं? तर तुम्हाला खोट्या बँक अधिकाऱ्याचा फोन येतो आणि ते तुम्हाला एनीडेस्क सारखं एखादं ॲप इन्स्टॉल करायला सांगतात. आता नीट लक्ष देऊन ऐका. एकदा का ते ॲप इन्स्टॉल झालं की तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा म्हणजेच रिमोट कंट्रोल त्यांच्या हातात जातो. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जो काही OTP किंवा पासवर्ड टाईप करताय ते गुन्हेगार तिथे बसून अगदी लाईव्ह पाहत असतात. विचार करा, हे वास्तव किती भयंकर आहे. पण थांबा, स्कॅमर्स आता याहीपेक्षा एक पाऊल पुढे गेले आहेत. आता आलाय हा AI व्हॉइस स्कॅम. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता तुमच्या जवळच्या नातेवाईकांचा किंवा अगदी जीवाभावाच्या मित्रांचा आवाज हुबेहूब कॉपी केला जातो. आणि मग त्याच खोट्या आवाजाचा वापर करून मला पैशांची खूप तातडीची गरज आहे अशी एक खोटी आणीबाणी तुमच्यासमोर उभी केली जाते. हे ऐकायला अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगासारखं वाटतं, नाही का? फोनवरून आवाज येतो, भाऊ मला तातडीने पैसे पाठव, मी खूप मोठ्या अडचणीत अडकलोय. आता असा फोन आल्यावर साहजिकच कोणीही भावनिक होईल आणि लगेच पैसे पाठवण्याचा विचार करेल. पण इथेच आपल्याला सावध राहायचंय. जोपर्यंत तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून समोरच्या व्यक्तीची खात्री करत नाही, तोपर्यंत अशा तातडीच्या पैशांच्या मागणीवर कधीही चुकूनही विश्वास ठेवायचा नाही. हा खूप महत्त्वाचा धडा आहे. आता एका अत्यंत सामान्य गैरसमजाकडे वळूया, जो आहे UPI QR कोड स्कॅम. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की QR कोड स्कॅन केल्यावर आपल्याला पैसे मिळतात. पण इथलं भयानक वास्तव हे आहे की जेव्हा तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचा पिन टाकता, तेव्हा पैसे तुमच्या खात्यात येत नाहीत, उलट ते तुमच्या खात्यातून समोरच्याला पाठवले जातात. हे कायम लक्षात ठेवा. पिन टाकणे म्हणजे पैसे पाठवणे, पैसे मिळवणे नव्हे. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या गुन्हेगारांची खरी शस्त्र कोणती आहेत. ती आहेत लोभ आणि भीती. ह्या 2 मानवी भावनांचा ते पुरेपूर फायदा घेतात. एकतर तुम्हाला तुमचं अकाउंट बंद होण्याची भीती दाखवली जाते किंवा मग लाखांची लॉटरी लागल्याचा खोटा लोभ दाखवला जातो. ह्याच भावनांशी खेळून तुमची मानसिक फसवणूक केली जाते. तर या सगळ्या फसवणुकीतून वाचायचं कसं? यासाठी आपण आता पाहणार आहोत दी अल्टिमेट ट्रूथ, म्हणजेच आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत मार्गदर्शक सूचना. आणि हा बँकिंग क्षेत्राचा सर्वात अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे कोणतीही बँक, खुद्द RBI किंवा कोणतीही सरकारी संस्था तुम्हाला कधीही फोन करून तुमचा OTP, UPI पिन, CVV किंवा पासवर्ड मागत नाही. कधीच नाही. त्यामुळे जर कोणीही फोनवर स्वतःला अधिकारी सांगून तुमच्याकडे अशी कोणतीही वैयक्तिक माहिती मागत असेल, तर 1 सेकंदही विचार न करता तो फोन लगेच कट करा. यासोबतच काही धोक्याचे इशारे म्हणजे रेड फ्लॅग्स आपण नेहमी लक्षात ठेवायला हवेत. जसं की खोटे बँक अधिकारी बनून येणारे कॉल्स, वैयक्तिक बँकिंग माहितीची मागणी आणि सर्वात धोकादायक अनोळखी APK फाईल्स डाउनलोड करण्याच्या सूचना. बघा, अधिकृत ॲप स्टोअरच्या बाहेरून अशा कुठल्याही फाईल्स डाउनलोड करणं अत्यंत घातक आहे, कारण यामुळे हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसचा पूर्ण ॲक्सेस मिळून जातो. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, जिथे आपण चर्चा करणार आहोत आपल्या कुटुंबातील अत्यंत संवेदनशील घटकांच्या संरक्षणाबद्दल, म्हणजेच आपल्या घरातील वयस्कर व्यक्तींच्या डिजिटल सुरक्षेबद्दल.
तुम्हाला माहितीये, स्कॅमर्स नेमका याच गोष्टीचा फायदा घेतात. आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती, आपले आई-वडील, आजी-आजोबा यांचा दुसऱ्यांवर लवकर विश्वास बसतो आणि तंत्रज्ञानाबद्दल त्यांना जास्त माहिती नसते. याच गोष्टीचा गैरवापर करून स्कॅमर्स त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करतात. त्यामुळे त्यांना याबद्दल माहिती देणं, शिक्षित करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आता आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष काय कृती करता येईल ते बघूया. सर्वात आधी त्यांच्या मोबाईलमध्ये काही आवश्यक सेटिंग्ज करून देणं खूप गरजेचं आहे. जसं की फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक सुरू करा, बँकेच्या व्यवहारांचे अलर्ट्स म्हणजेच ट्रान्झॅक्शन मेसेजेस ऑन ठेवा, स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्याची सुविधा सुरू करा आणि त्यांचे बँकिंग ॲप्स शक्य तितके साधे आणि सोपे ठेवा. विश्वास ठेवा, या छोट्याशा तांत्रिक गोष्टी एक अतिशय भक्कम डिजिटल कवच तयार करतात. यासोबतच कुटुंबासाठी काही सुवर्ण नियम आहेत जे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. अनोळखी लिंक्सवर कधीही क्लिक न करणे, कोणालाही आपला OTP न सांगणे, पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी नेहमी व्हिडिओ कॉलचा आग्रह धरणे आणि रिमोट किंवा स्क्रीन शेअरिंग ॲप्स मोबाईलमध्ये अजिबात इन्स्टॉल न करणे. घरातील सर्वांनी एकत्र बसून या नियमांवर चर्चा करायला हवी आणि ते अगदी अंगवळणी पाडायला हवेत. थोडक्यात सांगायचं तर या डिजिटल बचावाचे हे 5 मास्टर टेक्निक्स आहेत. अनोळखी लिंक्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, तुमचे पासवर्ड्स आणि OTP एकदम गुप्त ठेवा, कोणत्याही स्क्रीन शेअरिंग ॲप्सपासून दूर राहा, तुमच्या सर्व अकाउंटसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन नक्की सुरू करा आणि सर्वात शेवटी बँकेचे अलर्ट्स नेहमी ऑन ठेवा. हे 5 नियम प्रत्येकाने अगदी पाठ करून ठेवायला हवेत. आता स्क्रीनवर दिसणाऱ्या या मोठ्या आकड्याकडे पहा. 90 हा आकडा खूप काही सांगून जातो. जर आपण आत्ता चर्चा केलेल्या या 5 सोप्या सवयींचं काटेकोरपणे पालन केलं ना, तर तब्बल 90% ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आपण पूर्णपणे टाळू शकतो. होय, 90%. हा आकडा खरोखरच खूप मोठा आणि दिलासा देणारा आहे. आणि त्यानंतर येतो हा पुढचा आकडा 10. तुम्ही विचार करत असाल 10 म्हणजे काय? तर घरातील सर्वांसोबत या डिजिटल जागरूकतेवर चर्चा करण्यासाठी दिलेली फक्त 10 मिनिटं एखाद्या कुटुंबाची आयुष्यभराची जमापुंजी वाचवू शकतात. आपला थोडासा वेळ आणि सतर्कता भविष्यातलं खूप मोठं नुकसान टाळू शकते. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत, कम्युनिटी डिफेन्स. म्हणजे स्कॅम्स थांबवण्यासाठी एकमेकांसोबत ज्ञानाची आणि माहितीची देवाणघेवाण करणं. माझं तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही असा कोणताही अनुभव आला असेल तर तो नक्की शेअर करा. तो स्कॅम कोणता होता, तो कसा घडला आणि त्यातून तुम्हाला काय धडा मिळाला हे सगळं सांगा. कारण तुमचा असा शेअर केलेला एक अनुभव इतर हजारो लोकांना त्याच जाळ्यात अडकण्यापासून वाचवू शकतो. एकमेकांना सावध करणं हाच यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. कारण शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जागरूकता हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका, ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, विशेषतः तुमच्या कुटुंबातील वयस्कर व्यक्तींपर्यंत. कारण योग्य माहिती असणं हीच आजच्या डिजिटल जगात आपली सर्वात मोठी ताकद आहे. हे विश्लेषण संपवताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवून जातोय. आज रात्री तुमच्या घरातील जवळच्या व्यक्तींचे मोबाईल खरोखरच सुरक्षित आहेत का? खूप उशीर होण्यापूर्वी आत्ताच जाऊन आपल्या घरातील मंडळींच्या फोनच्या सुरक्षा सेटिंग्ज तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. नेहमी सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मराठी कॉन्टेंटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.